नमस्कार. आज आपल्यासोबत डॉक्टर नेहा प्रसाद कामत MHI सर्टिफाईड डॉक्टर आहेत. 12 वर्षाचा मॅडमचा एक्सपिरियन्स आहे. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांच्याकडून आपण काही हेल्थ आणि मेंटल हेल्थ रिलेटेड टिप्स घेऊयात. मॅडम, एक असं होतं, एक इंजिनियर आहे जो महाराष्ट्रातल्या कुठल्या विलेजमधून आला आणि मुंबईमध्ये राहतो. त्याचं असं होतं की मला अपडेट करत राहतो बऱ्याच वेगवेगळ्या याच्यामध्ये. तेव्हा त्याचं असं म्हणणं होतं की मी जिथे राहतो आहे तिथे मी मामाकडे राहतो आणि मामा म्हणजे माझ्या व्यवस्थित नाही, असं म्हणजे मामाबद्दल कंप्लेंट करत होता. मग ऑफिसचं मला सांगत होता, तिथे ऑफिसचं कंप्लेंट करत होता. मग काही दिवसांनी त्याचा फोन आला की मी आता मामासोबत जमत नाही म्हणून मी हॉस्टेलमध्ये राहतोय. तर हॉस्टेलची सगळे लोक ठीक नाही असं त्याचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर तो गावी गेला. मग गावी गेला, म्हटलं कुठे आहे काय, तर गावी आहे. मग म्हटलं काय कसं काय चालू आहे तुझं, तर नाही आई व्यवस्थित नाही आहे. मग म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. मग वडिलांचं काय, नाही वडिलांचं पण प्रॉब्लेम आहेच. मग त्याच्यानंतर काही दिवसांनी त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की वाईफ पण ठीक नाही आहे. म्हणजे हा रिलेशनशिपचा प्रॉब्लेम आहे की म्हणजे सगळ्यांशीच त्याचं पटत नाही आहे. हा एक म्हणजे एक विचार आला माझ्या मध्यात की त्याबद्दल तुम्हाला विचारावं. मग लग्नाचंही काय झालं की काही दिवसांनी मग 6 महिन्यांनी पुन्हा फोन आला की माझा आता डायव्होर्ससाठी तयारी चालू आहे आणि आम्ही डायव्होर्स करतोय. म्हणजे सर्वच लोकांशी त्यांचं पटत नाही, तर बाकीचे लोकांमध्ये प्रॉब्लेम आहे की यांच्यामध्ये प्रॉब्लेम, किंवा मग अशा इंजिनिअरची आपण काही ट्रीटमेंट करू शकता का? येस, ॲक्च्युली असले पर्सनॅलिटी स्वतःसोबतच खुश नसतात. मेन त्यांना स्वतःसोबतच खूप दोष असतात त्यांच्यामध्ये. लाईक फॉर एक्झाम्पल नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी म्हणतो आम्ही, बाकी BPD बिहेवियर पर्सनॅलिटी डिसऑर्डर, हे सगळं कॅरी असतं. मेन त्यांचं रूट चाइल्डहूड ट्रॉमा असेल या माणसाला, मे बी त्यामुळे पण असू शकतं. आणि जेव्हा स्वतःसोबतच जेव्हा माणूस खुश नाही, तर इतरांसोबत ते खुश कसे राहतील? सो लाईफ सोपं जगणं हे त्यांना माहीतच नसतं, त्यामुळे त्यांचं कुणासोबतच पडत नाही. हा एक प्रकारचा डिसऑर्डरच आहे आणि त्यामुळे ते कधीच हॅपी आणि ग्रोथ वॉट एव्हर लाईक कुणासोबतच हॅपी नाही राहू शकत. मग याच्यावरती काही तुम्ही ट्रीटमेंट देऊन त्या व्यक्तीला व्यवस्थित करू शकता? येस. अच्छा. ह्या पर्सनॅलिटीला डिसऑर्डरच असतं. आणि ते आपल्या CBT द्वारा कळून येईल, काउन्सिलिंगद्वारा कळून येईल की नक्की काय इश्यू आहे. मे बी चाइल्डहूड ट्रॉमा पण असेल त्यांना. चालेल. असे बरेच काही प्रॉब्लेम्स आमच्या इंजिनियरचे असतात. जसं फायनान्शियल प्रॉब्लेम असतात, त्याच्यामुळे मेंटल स्ट्रेस असतो. बरेच लोक येतील वेगवेगळे आपल्या इव्हेंटमध्ये, तर तिथे आपण प्रश्न विचारूच त्यांना. पण फायनान्शियल मॅटरमध्ये तुमचं काय म्हणणं आहे? आता फायनान्शियल ग्रोथ कसं करायचं आणि आपण कसं ग्रो व्हायचं, हे पण एक मुद्दा इम्पॉर्टंट आहे. बिकॉज जेव्हा एक सिव्हिल इंजिनियर आहे, ज्युनियर असो की साईट इंजिनियर असो, त्यांना ग्रो होण्याचं खूप इच्छा पण असते डेफिनेटली. बट जितकं आहे आपल्याकडे त्याच्याहून आपण पुढे मोठे व्हावं हे इच्छा जर ठेवत असेल तर डेफिनेटली होऊ शकतं. सो कधीही आपण थोडंसं पुढचा विचार करून आणि प्लॅनिंगद्वारा करू शकतो, जसं की आम्ही बोललोच होतो. आणि मेन हॅपीनेस, पीस हे खूप इम्पॉर्टंट आहे. पीस जेव्हा तुमच्याकडे आहे तर तुम्ही डेफिनेटली भरपूर काही गोष्टी करू शकता. फायनान्शियल प्लॅनिंग असो की लाईफ प्लॅनिंग असो की इवन रिलेशनशिप असो, सगळ्यासाठी लागतं एक पीस ऑफ माइंड. बरोबर. आधी काय होत होतं की जेव्हा काही एखाद्या कामाची प्रायोरिटी असतं तेव्हा कामाला प्रायोरिटी देत होते लोक. हो. आणि त्या कामाला प्रायोरिटी दिल्यामुळे त्यांचं काम चांगलं झाल्यामुळे पर्सनल लाईफ बॅलन्स राहत होतं किंवा चांगलं राहत होतं. म्हणजे आधीच आपण सर्वांनाच माहीत असेल की आधी लगीन कोंडाण्याचं असं जे आहे, जोपर्यंत ते ॲटिट्यूड आपल्यात येणार नाही तोपर्यंत आपण फायनान्शियली पण प्रोग्रेस करू शकणार नाही. कारण जर आपण काम चांगलं करत असलो तरच बाकी फायनान्शियली आपण चांगले होऊ. तसं तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? आता तुम्ही जसं हे म्हणलं लाईफ सोपं करणं, मेन विचार पण तेवढे सोपं असणं गरजेचं आहे. बिहेवियर कसं तुम्ही कॅरी करता, पर्सनॅलिटी तुम्ही कसं कॅरी करता, आणि मेन तुमच्या लाईफचे गोल्स काय आहेत, हे सगळं एकमेकांना रिलेटेड आहे. सो मेन आहे तुमचं बिहेवियर, की ॲक्सेप्टन्स की आपणही चुकू शकतो, आपणही कुठंतरी चेंजेस आपल्या लाईफमध्ये आणू शकतो. जर ॲक्सेप्टन्स असेल
तर लाईफ खूप इझी होऊ शकतं. बरोबर आहे. तर मेन आहे आपण चुका केलो तरी ते एक्सेप्ट करणं. बरोबर आहे. आणि आजकालच्या युथमध्ये मला नाही वाटत की सॉरी हा शब्द येतो, अच्छा. है ना. बरोबर सॉरी बाबा आपण चुकलोय, बरोबर आहे. सॉरी आणि है ना? थँक्यू थँक्यू हा गोष्ट येतच नाही. सॉरी हा शब्द येतो. बरोबर ते आपल्या लाईफ पार्टनरसाठी पण असो, बरोबर की आपण आपल्या लाईफ पार्टनरला दुखवलो तरीही आपण सॉरी म्हणणं गरजेचं आहे. बरोबर जेव्हा तुम्ही रूट तुमच्या फॅमिली तुमच्या घरून ते सुरुवात केलात बरोबर तर तुमच्या वर्क प्लेसमध्ये खूप सोपं होऊन जातं काम करण्यासाठी. बरोबर आणि ग्रो होण्यासाठी मेन आहे तुम्ही ग्राउंडेड किती आहात, बरोबर आणि ते इम्पॉर्टंट आहे. सो पर्सनॅलिटी बिहेवियर हे खूप इम्पॉर्टंट आहे ग्राउंडेड राहण्यासाठी. त्यासोबत लाईफ कसं सोपं आपण करू शकतो ते पण इम्पॉर्टंट आहे. बरोबर. एवढी मोठी रिअल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहे, याच्यामध्ये सक्सेसफुल व्हायसाठी काय शर्ती आणि अटी असतील हे आपण इव्हेंटमध्ये डिस्कस करणारच आहोत. मॅडम सोबत पण आपण हे सगळे पॉईंट डिस्कस करणार आहोत. तर काही जसं सक्सेस व्हायसाठी दिसण्याची अट नाही आहे. रिअल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये सक्सेसफुल व्हायचं दिसण्याची अट नाही, पण निश्चितच हेल्दी राहण्याची, मेंटली हेल्दी राहण्याची अट जरूर आहे. आणि या अटीवरती आपण कसं पुढे जाता येईल, कसं त्याच्यात प्रावीण्य मिळवता येईल हे मॅडमकडून इव्हेंटमध्ये समजून घेऊ.